नमस्कार. ओम नमो राम. ओम. माझ्याबरोबर म्हणा. ओम नमो राम. ओम नमो राम. पुन्हा म्हणा. ओम नमो राम. पुन्हा. ओम नमो राम. मी अलकनंद दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 20. दशरथाला खूप दुःख झालं हे ऐकून की विश्वामित्र यज्ञाकरता त्यांच्या यज्ञाची पाळना करण्याकरता रामाला मागत होते. तर याच्यामध्ये आता सांगितलं आहे की दशरथाने विश्वामित्राला नाही म्हटलं, म्हणजे रामाला पाठवण्याबद्दल दशरथाचा नकार. विश्वामित्राचे ते बोलणे ऐकून राजसिंह दशरथ बेशुद्ध झाला. मुलांना बाहेर आपल्यापासून दूर केल्यामुळे किती दुःख होते हे राजालाही माहीत राहते. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर तो म्हणाला, महर्षे, माझ्या राजीव लोचन राम अद्याप 16 वर्षाचा सुद्धा झाला नाही. राक्षसाबरोबर युद्ध करण्याची क्षमता मला त्याच्यात दिसत नाही. हे माझे 1 अक्षहोणी सैन्य आहे. 1 अक्षहोणी म्हणजे 21,870 हत्ती, 21,870 रथ, 65,610 घोडे आणि 1,09,350 पायदळ. आणि मी आणि पालक आहे. ह्या सैन्यासह जाऊन मी स्वतः त्या निशाचराबरोबर युद्ध करेन. हे माझे शूरवीर सैनिक अस्त्रविद्येत कुशल असून राक्षस सैन्याबरोबर लढण्यास योग्य आहे. आपण रामाला नेणे योग्य होणार नाही. मी स्वतः हातात धनुष्य घेऊन लढाईत समोर उभा राहून आपल्या यज्ञाचे रक्षण करेन. शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी राक्षसाशी युद्ध करेन. आपल्या व्रताचे अनुष्ठान सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे पूर्ण होईल. मी तेथे जाईल. आपण रामाला नेणे योग्य होणार नाही. माझा राम अद्याप लहान आहे. तो युद्धविद्या शिकला नाही. दुसऱ्यांचे बलाबल त्याला समजत नाही. तो अस्त्रबल संपन्न नाही किंवा युद्धकलेत निपुणही नाही. तो अस्त्रबल संपन्न नाही आणि राक्षसाशी युद्ध करण्यास राम योग्य नाही. राक्षस कपटाने युद्ध करतात. शिवाय रामाचा वियोग झाला तर मी घटकाभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. म्हणून मुनीश्वरा, आपण रामाला नेऊ नका. ब्राह्मण, रामालाच नेण्याची जर आपली इच्छा असेल तर चतुरंग सैन्य घेऊन मी आपणाबरोबर येतो. माझ्याबरोबर रामाला घेऊन चला. कुशिकनंदना, माझे वय 60,000 वर्षाचे झाले आहे.
म्हातारपणी मोठ्या कष्टाने मला पुत्रप्राप्ती झाली आहे, म्हणून आपण रामाला नेऊ नका. माझ्या 4 पुत्रांमध्ये धर्मप्रधान राम माझा ज्येष्ठ पुत्र आहे. त्याच्यावर माझे अत्यंत प्रेम आहे, म्हणून रामाला नेऊ नका. त्या राक्षसाचा पराक्रम कसा आहे? ते कोणाचे पुत्र आहेत? ते कोण आहेत? ते आकाराने केवढे आहेत? त्यांचे रक्षण कोण करणार? मुनीश्वरा, त्या राक्षसांशी राम कसा युद्ध करू शकेल? ब्राह्मण, कपटाने युद्ध करणाऱ्या राक्षसांचा मी किंवा माझ्या सैन्याने युद्धात कसा प्रतिकार करावा? भगवन, राक्षस फार बलवान असतात. त्या दुष्टाबरोबर मी रणांगणावर कसे उभे राहावे हे सर्व आपण मला सांगा. दशरथाचे ते बोलणे ऐकून विश्वामित्र म्हणाले, राजा, पुलत्स्य ऋषीच्या कुळात जन्मलेला रावण नावाचा एक राक्षस आहे. ब्रह्मदेवाने त्याला वर दिल्यामुळे तो नेहमी 3 लोकांना फार पीडा देत असतो. तो महाबलवान व अत्यंत पराक्रमी आहे. त्याला पुष्कळ राक्षसाचे सहाय्य आहे. असे ऐकण्यात येते की रावण राक्षसाचा राजा आहे. विश्वेश्रवा मुनीचा औरस पुत्र आहे व साक्षात कुबेराचा भाऊ आहे. तो महाबलवान रावण स्वतः जरी यज्ञात विघ्न आणत नाही, तरी त्याने पाठवलेले मारीच आणि सुबाहू हे 2 बलवान राक्षस यज्ञात विघ्न आणतात. विश्वामित्रांनी असे म्हटल्यानंतर राजा त्या मुनींना म्हणाला, धर्मज्ञ महर्षे, त्या दुरात्मा रावणासमोर युद्धाकरता उभे राहण्यास मी समर्थ नाही. आपण माझे गुरु असून मला देवासमान आहात. माझ्या लहानशा पुत्रांवर आणि दुर्दैवी दशरथावर आपण दया करा. देव, दानव, गंधर्व, यक्ष, गरुड आणि नाग हे सुद्धा युद्धात रावणाची बरोबरी करू शकत नाही. तेथे मानवाची काय कथा? मुनिश्रेष्ठा, रावण युद्धामध्ये बलवानाचेही बलहरण करणारा आहे. म्हणून मी माझ्या पुत्रासहित व सैन्यासहित राहून सुद्धा त्याच्याबरोबर किंवा त्याच्या सैन्याबरोबर युद्ध करण्यास समर्थ नाही. हा माझा देवतुल्य पुत्र युद्धकलेत सर्वज्ञ, अनभिज्ञ आहे आणि अगदी लहान आहे. म्हणून ब्राह्मण, मी माझे हे लेकरू मुळीच देणार नाही. मारीच आणि सुबाहू हे सुंद आणि उपसुंद ह्या राक्षसांचे पुत्र आहेत. युद्धात ते प्रत्यक्ष यमाप्रमाणे आहे. ते अत्यंत पराक्रमी असून युद्धकलेत निष्णात आहे. तेच दोघे जर आपल्या यज्ञात विघ्न आणणार असतील तर त्यांच्याशी लढण्याकरता मी माझा बाळ देणार नाही. त्या दोघांपैकी एकाबरोबर युद्ध करण्याकरता मी आपल्या मित्रांबरोबर जाईल. मला नेण्याची जर आपली इच्छा नसेल तर मी बांधवासह आपणाला विनंती करेल की आपण रामाला सोडून द्या. दशरथाचे ते बोलणे ऐकून विप्रवर कुशिकनंदन विश्वामित्र ह्यांना अत्यंत क्रोध आला. यज्ञात तुपाची आहुती टाकल्याबरोबर भडकणाऱ्या अग्नीप्रमाणे दशरथाच्या बोलण्याने विश्वामित्राचा क्रोध उफाळून आला. धन्यवाद.